20 तारखेला जेव्हा तुम्ही मतदानाला बाहेर पडाल तेव्हा लक्षात ठेवा, त्या बापाला आठवा. 20 तारखेला मतदानाला बाहेर पडत असताना त्या बापाला आठवा, ज्या बापाने डोक्यावर सावलीसाठी छप्पर तयार केलेलं असतं, आधारासाठी भिंती केलेल्या असतात, हाडाची काढं केलेली असतात, रक्ताचं पाणी केलेलं असतं. आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी अंगणात बसलेला असताना अचानक मागून अख्खं घरच जर कुणी काढून दिलं तर त्या बापाला काय वाटत असं, याचा एकदा विचार करा. आणि ज्या बापानं या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या भल्यासाठी, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी, इथल्या तरुणासाठी, इथल्या माता भगिनीसाठी आयुष्याची 55-60 वर्ष दिली, त्या पवार साहेबांचं राजकीय अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न झाला. पक्ष काढला, चिन्ह काढलं, नेते गेले, मंत्री गेले. सर्वसाधारण माणूस असता तर कोलमडून पडला असता, आतून तुटला असता. पण तो 84 वर्षाचा योद्धा उठला. तो म्हटला, मी झुकणार नाही.